शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, एका ठिकाणी सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग हे पूर्णपणे फेल झाली होती. तर झालं असं होतं की श्रीलंकेमध्ये काही वर्षापूर्वी तिथल्या गव्हर्नमेंटने, तिथल्या सरकारने केमिकल खतं, केमिकलचे फर्टिलायझर हे पूर्णपणे बॅन केली होती. मित्रांनो, श्रीलंकेच्या गव्हर्नमेंटला श्रीलंका हे 100% ऑर्गॅनिक करायचं होतं आणि तिथले लोक सुद्धा आनंदी झाले होते की त्यांना 100% ऑर्गॅनिक फूड मिळणार. पण मग हळूहळू काय झालं की शेतकऱ्यांचं उत्पादन कमी व्हायला लागलं आणि मग एक मोठा प्रश्न उभा झाला की मग आता हे उत्पादन का बरं कमी येत आहे. तर मित्रांनो, आता लक्षात घ्या, इथं सर्वात मोठी चूक काय झाली की तिथल्या गव्हर्नमेंटने तिथलं केमिकल बंद केलं, तिथलं केमिकल फर्टिलायझर, तिथले खतं बंद केले, पण शेतकऱ्यांना मात्र हे सांगितलंच नाही की त्याऐवजी ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही त्या पिकांपर्यंत काय द्यायचं. म्हणजे पिकांचं भरण पोषण तर आपल्याला करावंच लागणार आहे, केमिकल वे असो की मग ऑर्गॅनिक वे असो. पण जर नुसतं केमिकल बंद केलं आणि पिकांना काहीच दिलं नाही तर मग पिकांचं भरण पोषणच नाही होणार आणि पिकांची ग्रोथ पण नाही होणार. आणि भारतात पण हे सुद्धा एक मोठं कारण आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीतच नाही की ऑर्गॅनिक फार्मिंग नेमकी करायची कशी. शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे की शेतामध्ये केमिकल बंद केलं म्हणजे ते ऑर्गॅनिक फार्मिंग झाली, पण असं नाही होत. जर आपण पिकांपर्यंत काहीच दिलं नाही तर पिकांची ग्रोथच होत नाही, ते शेतीच फेल होऊन जाते. आणि शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जीवाणू तयार करणं, आपल्या जमिनीमध्ये गांडूळ तयार करणं, आपल्या जमिनीमध्ये जीवामृत देणं, आपल्या जमिनीमध्ये गोकृपा अमृत देणं, आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकांना अन्नद्रव्य हे ऑर्गॅनिक पद्धतीने पोहोचवणं, हेच ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. आणि या सर्व गोष्टीचं नियोजन आपण बरोबर केलं तर 100% ऑर्गॅनिक फार्मिंग हे सक्सेसफुल होते, सेंद्रिय शेती हे सक्सेसफुलच होते. आणि मित्रांनो, मी सुद्धा या ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये नवीन आहे आणि मी ज्ञानेश्वरजी कापसे, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माऊली म्हणून ओळखले जाते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गोष्टीचं नियोजन करणार आहे आणि या सर्व गोष्टींचा मी व्हिडिओ बनवून अपलोड करणार आहे. आणि तुम्हाला पण हे सर्व नियोजन जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा.